आधीची कशी होती? नंतर तिला जाणून घ्यायचंच असतं आधीची कशी होती. 6 झाल्या, पण हे काही चुकलं नाही. आधीची कशी होती? अंथरुणात फार नव्हती, हडकतच गेली. सुरत होती. अंगावर मांस नाही, नुसती हाडच. पण इमानी होती. कधी मान वर करून बघितलं नाही. उलटून विचारणं तर सोडाच. मिरजेच्या हॉस्पिटलमध्ये गेली. 1 आठवडा झाला. मुलं होती ना, 2 मुलं होती. ती पण नवऱ्याने ठेवून घेतली, म्हणून हिला तर जास्तीच झुरली. तरी पण शेवटच्या श्वासापर्यंत फक्त नवऱ्याचंच नाव हिच्या तोंडात. त्या पाणी तोंडात मी ओतलं हिचं अखेरच्या क्षणी, पण हिच्या तोंडात नवऱ्याचंच नाव. सगळं व्यवस्थित केलं. प्रेताला अग्नी मी दिला, पण पिंडाला कावळा काय शिवेना. तेव्हा घातल्या शिव्या. म्हटलं, तो हरामखोर तुला टाकून देतो, त्याची तपलीक मला का देते? मी काय तुझा लागताय? तुला माझ्या घरात ठेवून घेतलं, यात माझी काय चूक? मुकाट्यानं मला मोकळं कर. दरडावलं. तसा भस्कन पिंडाला कावळा शिकला. आंघोळ केली, मोकळं झालो. एकदा का माणूस या घरात उंबरठा ओलांडून आत आलं ना, तर ते इथलं. आणि जर दरवाजा बाहेर गेलं तर विषय संपला. पण जाताना सुद्धा व्यवस्थित साडी चोळी 50 रुपये देऊन पाठवतो. वर तिकीट. जिथं जायचं असेल तिकडचं. तपलीक नाही पाहिजे. बरं झालं आठवण झाली. हे सांगायचं राहून गेलो होतं. याशिवाय इथं असताना जे काय मिळेल, म्हणजे कपडे लत्ते, वाहना, बांगड्या बिंगड्या, ते सगळं घेऊन जायची मोकळीक. माणुसकीनं दाखवायला सकाराम काय कोणाचा नवरा नाही लागत. काय पेंगू नका, झोपा आता. उपासानं अंगात पार त्राण नाही राहिलंय. पण हे असं मरत मड्यासारखं राहून फार दिवस निभाव नाही लागणार या घरात. आपली भूक फार मोठी आहे, कळलं?